आकाशवाणी पणजी. श्रोते हो नमस्कार. आकाशवाणीच्या संग्रहालयातून प्रसारित करत आहोत प्रतिभा देशपांडे यांचं भाषण जीवन सुखदुःखाचे जाळे. खरंच मैत्रिणीनं, जीवन हे सुखदुःखाचे जाळे आहे हेच खरे. काळासारखे औषध नाही असे म्हणतात ते अगदी बरोबर आहे. काळ पुढे सरकत असतो, रात्र हळूहळू सरत असते, दुःखाचे ढग क्षणाक्षणाने पुढे जात नाहीसे होत असतात. मगच लख्ख उजेड पडतो. सुखाच्या पायघड्या समोर दिसू लागतात. आशा आकांक्षाचं वाण घेऊन दिनकर या दुनियेला जागृत करतो. समस्त जीवजंतूंना पशुपक्ष्यांना तो कामाला लावतो. रात्रीची मरगळ झटकून मानव पुन्हा नव्याने डाव म्हणतो. पुन्हा तेच 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 आणि तेच. पण तरीही नव्या आशा, नवी उमेद, नवी ऊर्जा, नवा उत्साह आणि नव्याने जगण्यातला आनंद घेत मानव मार्गक्रमण करत असतो. हे सुखदुःखाचे जाळे कुशलतेने विणणारा तो परमात्मा नियतीच्या रूपात आपल्याला नाचवत असतो. आपण सारे हतबल होऊन कठपुतली बनून नाचू लागतो. तरीही नादान माणूस सतत बडबडत असतो, मी याव करीन आणि मी त्याव करीन. अदृश्य शक्ती मानवाच्या या वल्गना ऐकून हसत असते. अहंकाराने उन्मत्त होऊन मानव जणू मीच करता करिता आहे अशा थाटात वावरत असतो. आपल्याला हे कळत नाही असे थोडेच आहे. छे, आपल्याला हे सारं काही कळत असतं, माहीत असतं, पण तरीही आपण पडत मूर्खाप्रमाणे वागत असतो. हवेत इमले बांधत असतो. सुखाच्या स्पर्शाने हवेत उडत असतो. आपल्या कर्तृत्वाबद्दल फुशारकी मारत असतो. तेव्हाही नियती अदृश्य रूपात हसत असते. जणू नियती म्हणत असते, अरे मूर्ख माणसा, तू कोण करणारा? करता करविता तर मी आहे. भविष्यात काय मांडले आहे याची तुला कल्पना नाही रे. जरा संयमाने राहा आणि अनासक्त होऊन जग. माझ्या हातातला बाहुला आहेस तू, याची जाणीव ठेव. पण कसं काय? आपण जणू दीर्घायुष्य आहोत, अमर आहोत असा सारा थाट. भविष्यातल्या योजना आखण्यात मग्न. नाना खटपटी, नाना लटपटी. इकडचं तिकडे आणि तिकडचं इकडे. लांडी लबाडी तर क्षणोक्षणी. सुख दाराशी आलं की भार हरपून जातं. क्षणभंगूर सुख. अचानक कधी दुःखाचा तडाखा बसतो आणि होत्याचं नव्हतं होऊन जातं. तेव्हा वाटतं एक धागा सुखाचा आणि 100 धागे दुःखाचे. पण तसं नसतं. सुखाचा धागा नियतीने विणलेला आपल्याला लक्षातच येत नाही. दुःखाचा धागा मात्र फार मोठा मोठा वाटायला लागतो. दुःख संपता संपत नाही. तेव्हा सुखाचं महत्त्व कळतं. चातकासारखं वाट पाहत बसतो एका सुखाच्या धाग्यासाठी. दुःखाची रात्र संपता संपत नाही. सुखाचा दिवस मात्र हा हा म्हणता संपून जातो. सुखाचा दिवस संपूच नये असं वाटत असतं आणि म्हणूनच संध्या छाया हृदयाला भिवू लागतात. रात्र नकोशी वाटते, अंधार नकोसा होतो. परंतु नियतीने घेतलेले काम पूर्ण व्हायला हवे. जाळे विणून झाले पाहिजे. आपला देश तरी यातून सुटला आहे का? भारत मातेवर किती तर संकट कोसळले. असंख्य वेळा परकीय आक्रमणांच्या यातना या भारत मातेने भोगल्या, याला गणतीच नाही. परंतु त्या काळ्या कभिन्न काळ रात्री लोप पावतात आणि भारत माता पुन्हा पुन्हा अभिमानाने उभी राहते. अंधाराचे जाळे फिटते. आकाश मोकळे होते, निरभ्र होते. भारत मातेची लेकरं पुन्हा मोकळा श्वास घेतात. प्रगती, विकास, समृद्धी. ग्लानी आलेला समाज जागृत होतो. आपल्या ध्येय मार्गावर ताठ मानेने, नव्या उमेदीने, नव्या उत्साहाने उभा राहतो. आज पुन्हा समाज पुरुष भयकंपित होत आहे. परत काळ रात्र येते की काय याची धास्ती वाटत आहे. अनाचार रूपी संध्या छाया पसरत आहेत. समाज त्या भयानक काळ रात्रीच्या भयाने अस्वस्थ होत आहे. थरथर कापत आहे. काय होणार? कसे होणार? येणाऱ्या पिढीचे भवितव्य काय? केव्हा येणार सुराज्य? भारत माता कधी आपले उग्र रूप दाखवणार आहे? कधी आपल्या बालकांना या भयानक काळ रात्रीतून पार करणार आहे? केव्हा अनैतिकतेच्या, भ्रष्टाचाराचा, राक्षसी वृत्तीचा विनाश होऊन एक समृद्ध आदर्श भारत जगापुढे येणार आहे? नियती आता सुखाचा धागा कधी विणणार आहे? आपली तेजोमय संस्कृती या भूमीवर कधी प्रकाशमान होणार आहे? असंख्य प्रश्न आणि असंख्य प्रश्न. पण हो, प्रकाशमान होणार आहे. अवश्य प्रकाशमान होणार आहे. आपल्याला आपलं गतवैभव गवसणार आहे. समृद्धी आणि समाधान या पवित्र भूमीवर पुन्हा नांदणार आहेत.
देशाच्या कल्याणासाठी राष्ट्रपुरुषांचा जन्म वेळोवेळी होतच असतो. आता हे राष्ट्रपुरुष जन्म घेणार, मग येणार सुखाची पहाट. त्याग, बलिदान, समर्पण भावना यांना पर्याय नाही, हे त्रिवार सत्य. तेव्हाच भीषण रात्रीचा अंत होणार आणि सुवर्णयुगाची सुरुवात होणार, हे निःसंशय. म्हणूनच मानवाने संकटरूपी काळ रात्रीला भ्यायचे नसते. निसर्गाचा नियमच आहे, रात्रीनंतर दिवस, दुःखानंतर सुख. ऊन पावसाचा हा खेळ चालतच राहणार. निर्भयपणे आव्हानं स्वीकारायची असतात. कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी नसते, हेच खरं. सुरुवात असते, त्याला अंतही असतो. मानवी जीवन अनादी काळापासून अतिशय खडतर आहे, हेच खरे. प्रत्येकाला वाटते की हे खडतर दुःखमय जीवन माझ्या वाटेला का? तसे नसते. आपण फक्त आपलाच विचार करतो तेव्हा आपल्याला तसे वाटते. परंतु परकाया प्रवेश जर माणसाला करता आला तर इतरांचं सुखदुःखही आपल्याला कळतं. कोणताही जीव या भूतलावर कायमस्वरूपी सुखीही नाही किंवा दुःखीही नाही. कारण प्रत्येक जन्माला येणाऱ्या शरीराला मृत्यू अटळ आहे. जन्म म्हणजे आनंदोत्सव. अशा सुखदुःखाचे जाळे विणून ही नियती महावस्त्र तयार करत असते. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णाने म्हटल्याप्रमाणे नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते. अर्थातच या लोकी ज्ञानासारखे पवित्र आणि श्रेष्ठ असे काही नाही. म्हणूनच ज्ञान संपादन करणे हेच मानवाचे अंतिम ध्येय असले पाहिजे. आपल्या अवतीभोवतीच्या समाजाचं अवलोकन करायला आपण शिकलं पाहिजे. केवळ आपलंच दुःख कुरवाळत बसण्यात अज्ञानच आहे. आपण आपले डोळे उघडे ठेवून जेव्हा समाजात वावरायला शिकू तेव्हा कळतं दुःख काय आहे. परंतु तसे न करता आपण जेव्हा केवळ दुसऱ्यांचं सुखी जीवनच पाहतो तेव्हा वाटतं, हे देवा, माझ्याच वाटेला का ही सुख येत नाहीत. म्हणूनच जे सुखी दिसतात त्यांच्या अंतरंगात डोकावून पाहायला शिकलं पाहिजे. तरच आपल्याला आपले दुःख नगण्य वाटेल. मोठमोठ्या महालाकडे, त्यांच्या ऐश्वर्याकडे पाहायचं नसतं, तर आपल्यापेक्षा कमकुवत समाजाकडे, त्यांच्या दुःखाकडे पाहायचं असतं. त्यांच्या यातना काय आहेत हे जाणून घ्यायचं असतं. मग आपणच त्या जागी किती सुखी आहोत याची जाणीव होते. ग्रीष्म ऋतूत कडक उन्हाने जेव्हा पृथ्वी तापते तेव्हा आषाढाच्या पावसाच्या सरीने धरती शहारून जाते आणि मातीचा सुगंध आसमंतात पसरतो. सर्वत्र आनंदी आनंद होतो. त्याचप्रमाणे छोट्या छोट्या आनंद देणाऱ्या घटनाने सुद्धा मानवाचे अंतरंग पार बदलून जाते. जगण्याला आशेची पालवी फुटते. पुन्हा नव्याने जीवन वृक्ष फुले फळे यांनी भरून जाते. इतरांना मुक्त हस्ताने भरभरून देण्यासाठी दोन्ही हात सदैव आतुर होतात. म्हणूनच मन संयमित ठेवून आलेल्या प्रसंगाला सामोरे जाणे हेच जीवन आहे. सुखदुःखाला समान लेखणारा माणूसच जगण्यातला आनंद घेऊ शकतो आणि हे भवसागर तरू शकतो. एकदा का दुःखांना, संकटांना आपला सखा मानला तर ते दुःख, ते संकट माणूस सहज पचवू शकतो. संकट मानवापुढे आव्हान बनून जातात. त्या संकटांना, त्या दुःखांना माणसापुढे शरणागती पत्करावी लागते. दुःखाचे डोंगर जरी आडवे आले तरी ते सहज पार करण्यास माणूस सिद्ध होतो आणि तोच माणूस आपल्या जीवनात यशस्वी तर होतोच, शिवाय समाज परिवर्तन घडवून अमर होतो. या जगात तो मोठमोठे कार्य करून घेतो. लोककल्याणाचे अफाट कार्य करणारा कर्मयोगी बनून जातो. साऱ्या सृष्टीतच चेतना निर्माण करतो. मग विश्वातच स्वामी विवेकानंदांचा स्वर घुमू लागतो. उठा, जागे व्हा. ध्येयसिद्धी झाल्याशिवाय थांबू नका. मगच मरगळलेल्या समाजाला स्वत्वाची ओळख होते. आपल्यातल्या ऊर्जेची जाणीव होते. सुखदुःखाच्या पलीकडे जाण्याची प्रेरणा मिळते. मगच आपण म्हणू, जीवन यांना कळले हो. आकाशवाणीच्या संग्रहालयातून प्रतिभा देशपांडे यांचं भाषण आपण ऐकत होता. जीवन सुखदुःखाचे जाळे. ही आकाशवाणी पणजी केंद्राची निर्मिती.